हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. शुभ सकाळ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. वाजलेत 6:30, 6:30ला 7 मिनिटात अजून. तोच आपला पुन्हा एकदा रुटीन चालू. दिसते आपली गॅलरी. त्या गॅलरीत आपण बरेच दिवस नव्हतो. बऱ्याच दिवसां असं वाटतं किती दिवसांनी गॅलरीत आलोय. काल पूर्ण एक दिवस मी आराम केला, म्हणजे काल काहीच नाही, पूर्ण झोपून काढला. एकदम आराम, एकदम रिफ्रेशमेंट. आणि आज पुन्हा एकदा तोच रुटीन. आज काय पाऊस तर नाहीच आहे, या आठवड्यात पूर्ण पाऊस नव्हताच. जरा सर्दी वगैरे झाले, कारण पाण्यामध्ये वगैरे चेंज झालं, वातावरणामध्ये थोडं चेंज झालं. आधी पूर्ण आम्ही ए सीमध्ये ना, म्हणजे एवढा पाऊस चालू असून भिजतोय आम्ही, त्या भिजूनसुद्धा आम्ही ए सीमध्ये फिरत होतो. त्यामुळे जरा आवाजामध्ये आणि सर्दी वगैरे झाले. सो चलो प्री वर्कआउट घेऊ. आज काय खेळी वगैरे नाहीत, कारण सामान नव्हतं. सामान सगळं आपलं संपलं, खेळी वगैरे किंवा भाज्या वगैरे सगळ्या संपल्यात. आज लोड करू सगळं सामान वगैरे, आपल्याला डाएटला वगैरे लागतं ते. आणि पुन्हा एकदा आपलं रुटीन चालू करू. कारण 5-6 दिवसच आम्ही गेलेलो, पण असं वाटतंय की किती 5-6 आठवडे असं कुठेतरी बाहेर गेलो, किंवा 5-6 आठवडे कुठेतरी ऑफ द रुटीन होतो असं वाटतंय. चलो परत एवढ्या दिवसांनी आराम वगैरे झाला, रुटीन नव्हता, कधी पण उठा काय पण का. पण आज बऱ्याच दिवसांनी परत उठायला एवढा कंटाळा आलेला ना, उठलो, बोललो रुटीन चालू करायला लागेल. कारण काल आराम झाला आहे दिवसभर. काल दिवसभर मी कुठं गेलो नाही, काय नाही, झोपून होतो, थोडा काम केला, काय नाही केला. पण फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. कारण अचानक भयानक झालेला प्लॅन होता आमचा. मेन प्लॅन काय होता, फक्त म्हणजे माझा हे नव्हते अजिबात. माझा मेन प्लॅन काय होता की लहान मुलांना वगैरे किंवा गरजूंना वगैरे काहीतरी माझ्याकडून वाटायचं. मी काय केलं, मग केळीचं किंवा बिस्किट आणि पाणी बॉटलचं प्लॅन केलेलं. आणि हे आले बड्डेच्या आदल्या दिवशी अचानक संध्याकाळी. मग तेव्हा पण तरी पण काय प्लॅन नव्हता झाला. फक्त प्लॅन झाला की आता हे आलेत मग सगळे सोबत जाऊ. मग रात्री सगळं सामान वगैरे आणलं आम्ही, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल. तेव्हा प्लॅन झाला की कुठंतरी जाऊ. कुठं जाऊ मग जायचं कुठं. कारण माझ्याकडं असे मित्र आहेत की पब किंवा कुठल्या इव्हेंटला वगैरे दारू वगैरे अशा फालतू गोष्टी करणारे कोण नाहीत माझ्याकडे. मग म्हणजे सगळे असे कुठेतरी देवदर्शन किंवा हिल स्टेशन अशा चांगल्या ठिकाणी जाणारे मित्र आहेत. मग सॅमभाऊ बोलला की जाऊ उज्जैनला. सकाळी गाडी काढली, निघालो आम्ही उज्जैनला. म्हणजे आमचा काय प्लॅन नव्हता, काहीच नव्हता. डायरेक्ट आम्ही पोचलो उज्जैनला. पहिलं ओंकारेश्वर केला, नंतर उज्जैन नंतर त्र्यंबकेश्वर. अशा सगळ्या गोष्टी आम्ही केल्या काही प्लॅन नसताना. आणि आम्हाला मेन दर्शन भेटला श्रावण सोमवारच्या दिवशी, पहिला श्रावण सोमवार. आणि आम्हाला महाकालचं दर्शन भेटलं. परत त्यांची सवारी बघायला भेटली. ती कधी कोणाला अनुभवायला भेटत नाही. सवारी त्यांची म्हणजे महाकाल त्यांच्या नगरीमध्ये फिरायला बाहेर निघतात पालखीतून, ते आम्हाला बघायला भेटलं. त्यापेक्षा काय पाहिजे, म्हणजे तुमचा काही प्लॅन नसून एवढ्या सगळी गोष्टी तुम्हाला करायला भेटल्या. महाकालची कृपा. कारण बोलतात ना, जोपर्यंत महाकालचा बुलावा येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. आणि त्यांचाच प्लॅन होता, आपला काय प्लॅन नव्हता. आपण फक्त गाडी काढली आणि निघालो बस. चेस. बऱ्याच दिवसांनी जिमला सगळेजण विचारत बसले कुठं होता एवढा दिवस. कारण मी 3-3.5 महिने कंटिन्यू जिमला होते, एक पण सुट्टी नव्हती. आणि आता 4-5 दिवस मस्त सुट्टी घेतले ऑफ द रुटीन. चलो निघू. गाडी पण बरेच दिवस बंद होती, 5-6 दिवस याकडं कोणी बघितलंच नाही. लेट्स स्टार्ट गाडी. हा. सो आलोय जिमला मस्त. सगळे विचारतात कुठं होतास एवढा दिवस. बोललं माहिती जाऊन ब्लॉग बघा, मग समजा कुठं होतो. सो आज काय मारायचा, आज चेस्ट मारू. चेस्टपासून स्टार्ट करू आज. चेस्ट आणि ट्रायसेप.
वर्कआउट इज डन गाईज. बऱ्याच दिवसांना आज मारले आपण चेस्ट आणि ट्रायसेप. जास्त हेवी नाही, नॉर्मल मारले, कारण बऱ्याच दिवसांनी वर्कआउट करतो आहे ना. एकदाच हेवी मारून काय फायदा नाही. आणि जरा मसल असे आपल्या जेलीसारखे झालेले फ्लेक्झिबल. आज जरा वर्कआउट मारून सेट मारून कडक झालेत. सो चलो आता घरी जाऊ. अगर पाऊस येईल, पाऊस उठला जाम. भिजलो थोडा, आलो खाली पार्किंगला. सामान सगळा लोड गेला आज डाएटचा. चलो आता पहिलं घरी जाऊ, भिजलो आहे. सो आलो आहे घरी. पहिली आंघोळ करून घेऊ, कारण मी भिजलो आहे आता जाम. नंतर मग प्रोटीन वगैरे पिऊ. पहिले आंघोळ करतो. सगळा ओला झालो आहे. जिममाना निघालो, पाऊस नव्हता. अचानक मध्येच पाऊस आला. मग काय कुठं थांबू शकत नाही, भिजलो. नो प्रॉब्लेम. आंघोळ वगैरे झाले मस्त. आता मस्त प्रोटीन शेक पित आहे. चेस. बऱ्याच दिवसांनी, एवढे दिवस काहीच डाएट नव्हता. काय पण खातं आहे, कसा पण खातं आहे. म्हणजे चांगलं खात होतो, फक्त जरा त्यात कसा मैदा वगैरे किंवा असा प्रॉपर डाएट नव्हता. खात होतो चांगला, पण असं आपला डाएटवाला सेपरेट खातो ना आपण, चांगली गोष्ट सेपरेट, तसं नाही. भेटेल ते रेटत होतो आम्ही. मार्केट ओपन झालं आहे. निफ्टी नॉर्मल ओपनिंग आहे. निफ्टीमध्ये एक मोठा ब्रेकआउट आला आहे. 2 मिनटात दाखवतो तुम्हाला. बघा, मागचे तुम्ही व्लॉग बघितले असतील माझे 2-3. त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की हा फेक ब्रेकआउट आला आहे आणि इथं लिक्विडिटी मोठी घेतलेली आहे. आणि बोललेलो ही लिक्विडिटी मोठी घेतलेली आहे आणि फेक ब्रेकआउट आल्यामुळे हा ब्रेकआउट येऊ शकतो. आणि मी बोलल्याप्रमाणे हा ब्रेकआउट आलेला आहे. सस्टेन झाला या लेवलच्या वरती, ब्रेकआउटच्या वरती, या झोनच्या वरती निफ्टी सस्टेन झाले. सो इथना एक वरचा ट्रेंड चालू होऊ शकतो. बुलिश ट्रेंड चालू होऊ शकतो एक मार्केटमध्ये. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड चालू होऊ शकतो. नंतर आपला गोल्डमध्ये पण चांगला ब्रेकआउट आला मोठा. हे सगळ्या डेली फ्रेम आहेत, मी दाखवतो डेली फ्रेम आहेत. हे बघा, हा झोन होता गोल्डचा. किती दिवस होता माहिती आहे का या झोनमध्ये? एक 42 दिवस. बापरे, 42 दिवस या झोनमध्ये गोल्ड फिरत होता. फायनली परवा ब्रेकआउट आला आहे, मोठा ब्रेकआउट आला आहे, चांगला स्ट्रॉंग ब्रेकआउट आला आहे. सो ह्याचा पण बुलिश ट्रेंड चालू होऊ शकतो गोल्डचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मार्केट आवर्स पण वाढलेत, कारण इंडियन मार्केट जो 3:30ला म्हणजे 3:30ला क्लोज व्हायचा, तो आता 10 मिनिटांनी एक्सटेंड झाला आहे. तो आता होणार 3:40ला क्लोज. आणि सकाळची ओपनिंग सेम आहे. सकाळची प्री ओपनिंग 9 वाजता होणार. मेन मार्केट ओपन होणार 9:15ला, 9:15ला. आणि क्लोजिंग होणार 3:40ला. नंतर मग 3:40 नंतर पोस्ट मार्केट. आणि गोल्ड पण झाला आहे 24/7 आवर्स ओपन. म्हणजे जो सॅटर्डे संडे बंद राहायचा गोल्डचा मार्केट, तो आता सॅटर्डे संडे पण ओपन राहणार. म्हणजे 365 डेज गोल्ड चालू. अजिबात म्हणजे क्रिप्टोसारखा सेम. फक्त आता जरा त्या एक वॉच ठेवावं लागेल की सॅटर्डे संडे गोल्ड कसा चालतो. डायरेक्ट ट्रेड मारून काय अर्थ नाही. थोडा 2-3 आठवडे चेकिंग करून, ऑब्झर्वेशन करून मग सॅटर्डे संडेचा बघायला लागेल. ओट्स खातो आहे, ओट्स आणि ॲपल. आज जरा ॲपल खातो. बऱ्याच दिवसांनी ओट्स खातो आहे. म्हणजे 3 महिने मी कंटिन्यू, तीन महिने तरी मी कंटिन्यू ओट्स सकाळचे, कंटिन्यू दररोज सकाळचे ओट्स. जे विचार करा, दररोज सकाळचे ओट्स. ती स्ट्रीक माझी आता या 4-5 दिवसात तुटली. आता परत चालू. बघू आता कधी स्ट्रीक तुटते, कारण परत आता जायचं आहे गावाला गणपतीला जावं लागेल बाबा गावाला. चलो खाऊन घेतो मस्त. आता खातोय आता दही, ॲपल आहे, गाजर आहे आणि बॉईल्ड पनीर आहे. आज संध्याकाळी जायचं आपल्याला नाचाच्या बाऱ्या बघायला. म्हणजे आपला बाला डान्स नाचाचा प्रोग्राम मागच्या टायमाला गेलो तसा आज संध्याकाळी जायचं आहे. सेम आपल्या दादरलाच आहे. आणि आज शाहीर आहे राजेश निकम आणि शाहीर लांबोरे. सो निघालो आता, मस्त रेडी झालो आहे. जरा घाई गडबडीत निघालो आहे, उशीर झाला आहे. आणि तर परत तिकडं पोचायला टाईम लागेल आपल्याला. म्हणून लगेच फटाफट निघालो, आवरला, लगेच निघतो. आता भेटू डायरेक्ट तिकडं. कार्यक्रम चालू होतो थोड्या वेळात. आपले शाहीर सूरजजी नाडकर पुढच्या वर्षी नक्की ना कार्यक्रम बघू. चला.
रोज खातोस दुधाची साईल तुला सांगते हे राधिका बाईल असून बोधन करा तुझ्या तू मागतोस कशाच्या पाहिलं असून बोधन करा तुझ्या तू मागतोस कशाच्या कापोली खेळ आणि मंडणगड कापोली खेळ मंडणगड काय आहे त्यांचं गमदार झाले महाराष्ट्राचे ते नामदार झाले महाराष्ट्राचे ते नामदार आमचे योगेश दादा महाराष्ट्राचे ते नामदार आमचे योगेश दादा भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही अक्टोबर तुला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गडाला पवत बांधायचं मी काय बोलताय एखादा जर 5 स्टार हॉटेलला किंवा टॉपच्या हॉटेलला गेलात तर ऑर्डर कशी द्यालो हा कशी सुलू नाही साध्या आपण आता नॉर्मल साध्या हॉटेलमध्ये आलोय खायचं आहे काय ऑर्डर द्यायचं मी वाईन आहे जर पोरं आपली 5 स्टार किंवा टॉपच्या हॉटेलमध्ये गेली तिथं कसा प्रोफेशनल असतो ना तिथे ऑर्डर काय द्यायची त्या तोंडाकडे बघ त्या तोंडाकडे बघ हा माझं जायडोर आहे ते पण सगळे आहेत पावभाजी हा वाजले 12 पावभाजी खातात आता काय पनीरची भाजी आम्ही खाणार कशासोबत आहे रोटी खाणार होतं रोट्या मागवायला मला नको रोटी अशी पोरांची हालत आहे आपल्या आलोय घरी आता लेट झालाय उद्या परत सकाळी जिमला जायचं आहे सो आज 12ने एवढी काय जास्त मजा नाही आली नॉर्मल होता कारण साऊंड सिस्टम वगैरे आजची बरोबर नव्हती सो आता झोपतोय झोप आली जाम हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच वॉचिंग बाय